मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, 2-4 दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते, आता मी ज्येष्ठ म्हणणार नाही कारण काँग्रेसमध्ये तसं कोणीच ज्येष्ठ राहिलेलं नाही आणि मी ज्या नेत्याचं नाव घेणार आहे तो तर अजिबातच ज्येष्ठ राहिलेला नाही. तर या नेत्यानं एक असं मधीच बाण सोडून दिला की छत्रपती संभाजीराजांची जेव्हा हत्या झाली, ती हत्या मनुस्मृती ग्रंथानुसार झाली, मनुस्मृतीनुसार झाली. आणि ज्यावेळी अशी संभाजी महाराजांची हत्या होत होती त्यावेळी मनुस्मृती ग्रंथाचं पठण सुरू होतं. आता मित्रांनो बघा, मी नेहमी असं म्हणतो की इतिहास संशोधकांचा खूप सुळसुळाट झालेला आहे आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे छावा पिक्चर निघाल्यापासून छत्रपती संभाजीराजे असेल किंवा छत्रपती शिवाजीराजे असेल यांच्यावर खूप लोक बोलायला लागले. बोलायला लागण्याबद्दल काही नाही, बोललं पाहिजे, पण काय बोलतो याला काही ताळतंत्रच राहिलं नाही कारण प्रसिद्धी फुकटची मिळते ना, काहीही बोला प्रसिद्धी मिळून जाते. तशीच ह्या भाऊनी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. आता ह्या नेत्याचं नाव सांगतो, ते म्हणजे माजी खासदार हुसेन दलवाई. आता हे हुसेन दलवाई खासदार झाले, त्यांच्या खरंच म्हणजे त्यांनी जो बाण मारला, तो बाण मारल्यानंतर आता विषय आला खरं की खोटं. आता ते खरं खोटं काय झालं त्याच्यातून पुढे निष्पन्न वगैरे ते आपण नंतर येऊया. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, गेल्या काही वर्षांमध्ये बहुजनांच्या मनावर ठसवण्यामध्ये काही लोक आघाडीवर आहेत की जे काय चुकीचं झालं ते फक्त आणि फक्त ब्राह्मणांनी केलं. म्हणजे मनुस्मृती ग्रंथ असेल लिहिलेला, तो ब्राह्मणांनी केला. देशाचं वाटोळं करण्यात फक्त आणि फक्त ब्राह्मण कारणीभूत आहेत. असं एक तुमच्या मनावर, बहुजनांच्या मनावर ठसवण्यासाठी काहीही सांगितलं जातं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसतर्फे एक असं विधान केलं गेलं होतं की रामायण वगैरे असं काही घडलेलं नाही म्हणे, ते ब्राह्मणाने रचलेलं काव्य आहे म्हणे, कहाणी आहे म्हणे, असं काय रामायण काहीच घडलं नव्हतं. पण मित्रांनो, काँग्रेसचं दुर्दैव असं, आजपर्यंत दुर्दैवाचे दशावतार काँग्रेसचे तुम्ही बघताय. याला काय मी काय सांगतो, ह्याच्यापेक्षा दशावतार काय काँग्रेसचे सुरू आहेत तुम्ही पाहताय. तर हे जेव्हा विधान केलं गेलं त्याच्यानंतर काही दिवसांनी नासानं एक संशोधन केलं, अंतराळातून एक फोटो प्रसिद्ध केला. अंतराळातून म्हणजे आपला याच्यातून काढलेला, आपला हे सोडतात त्याच्यातून, आपला ड्रोन कॅमेऱ्यातून म्हणा किंवा काय, असा एक फोटो प्रसिद्ध केला. जो फोटो होता समुद्राचा आणि त्या समुद्राच्या तळाशी एक सेतू सदृश्य काहीतरी पूल असा बांधलेला दिसतोय, जो खूप ढासाळलेला आहे आता, पण तो बांधलेला दिसतोय, जो श्रीलंकेला अटॅच आहे डायरेक्ट. हा एक प्रसिद्ध केला. आता तो ब्राह्मणाने बांधला होता का, तर काय. आता महत्त्वाचं हाही विषय सोडून नासाचं फोटो तो वगैरे वगैरे, तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे किती हास्यास्पद आरोप केले जातात आणि तुमच्या मनात जे पसरवलं जातं किंवा तुमच्या मनात जे भरवलं जातं ते किती चुकीचं आहे ते सांगतो. त्यांना असं वाटतं काँग्रेसची लोकांना की राम हा ब्राह्मण होता. तर मित्रांनो, राम हा ब्राह्मण नव्हता. राम हा यादव कुळातील राजा होता. तुम्ही हे काढून बघू शकता, कुठेही संशोधन तुम्ही त्या पद्धतीने करा. आणि जो राक्षस होता रावण, ज्याला रामानं मारलं, ज्या रामानं वध केला रावण नावाच्या राक्षसाचा, तो ब्राह्मण होता, रावण. आता मला सांगा, रावण नावाच्या ब्राह्मणाचा रामानं वध केला, तर ब्राह्मण एवढा वाईटपणा आपला आहे की राक्षसाचं काव्य, आणि ते पण रामाचा विजय झालेलं काव्य, असं कशाला लिहितील बरं? ब्राह्मणानं लिहिलं म्हणताय म्हणजे वाल्या कोळीनं लिहिलं नाही. म्हणजे वाल्या कोळी समाजाचं जो एक दैवत आहे म्हणतात, ते दैवत मानतात वाल्मिकीला, तर त्याची ओळखच पुसून टाकताय तुम्ही. म्हणजे किती हास्यास्पद आरोप आहेत बघा. तसंच आता हे दुसरे महाशय आले
हुसेन दलवाई नावाचे. आता हुसेन दलवाईंबद्दल बोलायचं झालं तर एकूणच काँग्रेसच्या अध्यक्षांचीच केवढी वाताहत झाली तुम्ही पाहताय. म्हणजे हुसेन दलवाई नावच अलीकडे पुसलं गेलं आहे, कुठेही दिसत नाहीत ते हुसेन दलवाई. तर ते मध्येच आता ते इतिहास संशोधक म्हणून लागलेत. आता कसं आहे माहिती आहे का, छावा चित्रपट निघाल्यापासून इतिहास संशोधकांना पगार चालू झाले असं मला वाटतं. तेव्हा हे पण आता ह्यांना काय इन्कमचा काहीच सोर्स नसेल, म्हणजे त्या पक्षातल्यानंच इन्कम काय मिळत नाही, पक्षाच्या पदाधिकारी, तर ह्यांना काय मिळणार. तर त्यामुळे त्यांनी हे असं बोट मान सोडून दिला की मनुस्मृतीनुसार. आता मला एक सांगा, महत्त्वाचा मी तुम्हाला सांगतो, मनुस्मृती हा ग्रंथ ज्या मनू नावाच्या ऋषीनं लिहिला तो ब्राह्मण कधीही नव्हता. आणि ब्राह्मणांबद्दल एक सांगायचं झालं तर अमुक एक ब्राह्मण नव्हता जो चोर असो, दरोडेखोर असो आणि कसा घाणेरडा माणूस असो, तो ब्राह्मण नव्हता असं कधीही खुलासा करीत नाही. जे आहे खरं ते ॲक्सेप्ट करतात. रावण नावाचा राक्षस एवढा अत्याचारी होता, तर ब्राह्मणाने असा कुठेही खुलासा केला नाही की तो ब्राह्मण नव्हता. तो दशग्रंथी ब्राह्मण होता. तो एक प्रचंड मोठा शिवभक्त होता. आपला महादेव शंभूचा, महादेवाचा तो एक लाडका भक्त होता. आणि त्याला जे 10 तोंडं वगैरे जी आली होती, त्याला 10 तोंडं असतील, किंवा त्याला जे एक आशीर्वाद मिळाला होता की त्याच्या पोटात जर कधी बाण मारला गेला, पोटातली जो कुपी आहे ती जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत त्याचा कधीच मृत्यू येणार नाही. शिरच्छेद करून त्याचा मृत्यू कधीच येणार नाही. हा जो वर दिला होता तो महादेवाने दिला होता असं सांगितलं जातं. कारण तो एक प्रचंड मोठा शिवभक्त होता. पण कसंही असला तरी तो राक्षस होता. तो राक्षस नाही असं कधीच ब्राह्मणाने म्हटलेलं नाही. तसंच मनुस्मृती ग्रंथाचा मनू नावाच्या ऋषीनं, आणि तो ऋषी मनूच्या नावाच्या ऋषीनंच तो लिहिलेला आहे. पण तो जर ब्राह्मण असता, तो ब्राह्मणाने कुठला नाकारण्याचा काहीच विषय नव्हता. कारण आजपर्यंत ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या कधी नाकारल्या नाहीत ब्राह्मणाने, किंवा तो ब्राह्मण नव्हता असं कधी म्हटलं गेलं नाही. तर मनुस्मृती नावाचा जो मनू जो नावाचा ऋषी होता तो कधीही ब्राह्मण नव्हता. तो त्याचा वेगळा होता, वेगळा पंथ होता, वेगळा जात होती. तर त्यानं तो ग्रंथ लिहिला. आता दुसरी गोष्ट हुसेन दलवाईंनी जी सांगितली ती मनुस्मृतीचं पठण सुरू होतं म्हणे त्यावेळी. आता मनुस्मृतीचं पठण होतं म्हणायला, मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे ना तो पठण करण्याचा ग्रंथ नाही. पठण कसलं केलं जातं, ते देवादिकाचं असतं. देवादिकाचे जे श्लोक असतात त्याचे पठण केले जाते. मनुस्मृतीमध्ये श्लोक जरूर आहेत, पण ते आपल्याला काय बंधनं घालणारे श्लोक आहेत. म्हणजे जे काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे हे सांगणारे ते श्लोक आहेत. आता ते चांगले श्लोक आहेत की ते सांगणारे वाईट आहेत ह्याच्यात आपण पडूया नको, पण ते पठण करण्याचे श्लोक नाही आहेत. आपण कसं म्हणतो, देवादिकाची पूजा सांगतो त्याचं पठण होतं, देवाचं एखादं ग्रंथ असतो त्याचं आपण पठण करतो. मनुस्मृती हा ग्रंथ काही कुठल्या देवादिकाचा नाही. तो तुम्हाला धार्मिक संकटं, धार्मिक बंधनं, सामाजिक बंधनं ह्याच्यामध्ये ठेवणारा एक ग्रंथ आहे. त्यामुळे त्याचं पठण कशाला केलं जाईल, हा दुसरा मत. आता ह्या विषयावरच हुसेन दलवाई एका खाजगी दूरचित्रवाहिनीवर आले होते. आणि त्यावेळी ॲनालायझरचे संपादक आहेत जे कुलकर्णी नावाचे, तर त्यांनी ते त्याच्या चर्चेमध्ये सामील होते. त्याच्यावर श्रीमंत कोकाटे होते. श्रीमंत कोकाटे, आता हुसेन दलवाईंना असा प्रश्न विचारण्यात आला की हे तुम्ही कशाच्या बळावर म्हणता की मनुस्मृती ग्रंथाचं पठण सुरू होतं वगैरे वगैरे. तर त्याने म्हटलं की श्रीमंत कोकाटेने त्याने एक अशी 2-4 पानं आणली होती की श्रीमंत कोकाटे यांनी असं लिहिलं आहे म्हणे. आता श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलं आहे, ते श्रीमंत कोकाटे त्यांच्यासमोरच सांगितलं असं की असं मी लिहिलं आहे खरं आहे म्हणे, पण त्याला काय कुठला असा हा नव्हता की बाबा हे घडलेलंच आहे असं म्हणायला, माझ्याकडे काही पुरावा नाही असं त्यांच्यासमोर सांगतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर कुलकर्णी जे म्हटलं मी, ॲनालायझर नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, ते खूप छान बोलतात मित्रांनो. कधीसुद्धा त्यांचं चॅनलला भेट द्या. आणि ते असे मुद्दे मांडतात जे तुम्हाला पटतील. तुमच्यात मनात जी काही जळमट आहे, जी घातली गेलेली आहे, ज्या लोकांनी तुमच्या मनात जळमट ही उभी केलेली आहे ती घालवायची असते तुम्हाला. आणि जे काही खरं आहे त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर त्या ॲनालायझर चॅनलला खरंच भेट द्या. तर त्यांनी
मनुस्मृती ग्रंथच आणला होता. मनुस्मृती ग्रंथच आणला होता. तर हुसेन दलवाईचा आणखी एक आरोप होता की त्याच्यात म्हणे जी बंधनं घातली गेले तर त्याच्यात म्हणजे ब्राह्मणांनी असं केलं तर ब्राह्मण सोडून जर इतरांनी वेद केला तर त्याची जीभ छाटायची किंवा काय वगैरे कशी हत्या करायची एखाद्याची करायची असेल तर ते शिकवलं आहे असं त्याच्यात हुसेन दलवाईने म्हटलं होतं. तर त्यांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथच असा सांगितला आणि ह्याच्यात कुठे लिहिलं कितवा श्लोक आहे वगैरे सांगा, मी बघतो शोधून काढतो म्हणे. तर ते हुसेन दलवाईनं काय सांगता आलं नाही. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, असे अनेक गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने पसरवल्या गेल्या आहेत आणि त्याला काही कुठलाही पुरावा नाही, काय नाही. त्यात तुमच्या मनावर एक ठसवण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे. हेच काय हेच आहे आणि ते तुम्ही ठसवून घेतला कारण तुम्ही त्याचं कधी संशोधन केलं नाही. आणि इतिहास संशोधक ब्राह्मण आहेत तर इतिहास संशोधक इतके पिसाळलेत आणि आता ते छावा कादंबरीनंतर ते इतके पिसाळले, त्यांना पगारच चालू झाले म्हणे. परत एकदा पगार चालू झाले. ते बोलायला लागले काय तर नवीन बोलतात, तर ते असे बोलायला लागले आणि तुमच्या मनात तेच राहतं की ब्राह्मणांनी नुकसान केलं. आता आपण येऊया मनुस्मृती ग्रंथाच्या इकडे. मित्रांनो, मनुस्मृती ग्रंथात तुम्हालाही माहिती आहे खूप अशी काही गोष्टी वादग्रस्त अशा लिहिलेल्या आहेत. आता मनू नावाचा ऋषी जो होता तर त्यानं त्याच्या राज्यासाठी घातलेली ती बंधनं होती. म्हणजे त्याच्या राज्यात जे लोक राहायचे त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची बंधनं काय घातली होती. म्हणजे स्त्रियांनी हे नेहमी दुसऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलं. दुसऱ्यांच्या म्हणजे कोणाच्या? पुरुषाच्या. म्हणजे लहान असेल तर बापाच्या मार्गदर्शनाखाली, मोठी झाली की नवऱ्याच्या मार्गदर्शन आणि नवरा केल्यानंतर मुलाच्या मार्गदर्शनाखाली तिनं राहिलं पाहिजे. ही एक महत्त्वाची त्याच्यामध्ये अट होती. दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मणानेच वेद पठण करावं, इतरांनी वेद पठण करू नये. ते जर केलं, जे संपूर्ण जे काम आहे ते ब्राह्मणांच्या आधिपत्याखाली चाललं पाहिजे वगैरे वगैरे, असं ब्राह्मणांना त्या ग्रंथात मोठं केलं गेलं आहे. आता त्यांना मोठं केलं गेलं आहे म्हणजे ते ब्राह्मणांनी लिहिलं असा अर्थ होत नाही ना. तर उदाहरण सांगतो तुम्हाला. इंग्रजांच्या काळातसुद्धा बहुतांशी ठिकाणी आणि आता तुम्हाला सांगतो, मनुस्मृती हा ग्रंथ इंग्रजांनी हिंदूंचा ग्रंथ म्हणून स्वीकारला. ओके, आता कशी गपलत झाली बघा. हिंदूंचा ग्रंथ म्हणून मनुस्मृती हा ग्रंथ ब्रिटिशांनी स्वीकारला आणि त्यांनी जी काय कायदा केला हिंदूंसाठी तो ब्राह्मणाच्या बाजूचा कायदा होता. हे त्यातला खरा इतिहास आहे. पण आता तुम्हीसुद्धा बघता इंग्रजांच्या काळामध्ये ब्राह्मणांना खूप चांगल्या पदावर हे होतं. ब्राह्मणात नव्हे, जो हुशार असेल तो. आणि त्यावेळी तर तुम्हाला माहिती असेल शिकला सवरलेला वर्ग हा ब्राह्मणच होता. आता सगळ्यांसाठी शिक्षणाची द्वारं खुली झाली, पण त्यावेळी जर बघितलात तर ब्राह्मणच खूप शिकलेला होता. एखादा इतर समाजातला कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा एखादाच व्यासंगी वगैरे होता असेल, पण बाकी सगळे काय असे व्यासंगी वगैरे नव्हते. तर त्या काळात फक्त आणि फक्त ब्राह्मण होते. त्यामुळे त्यांना चांगल्या पदावर ब्रिटिशांनी घेतलं होतं. याचा अर्थ ब्रिटिश हे काय ब्राह्मणद्वेष्ट होतं, ब्राह्मणांचे हे होते असं अर्थ होत नाही ना त्याचा. लोकांना शिकलेला वर्ग लागतो, त्यातला निष्णात वर्ग लागतो. असं आजसुद्धा लागतो ना. आज तुम्ही तुमच्या घरी एखादा सुताराचं काम आहे करायचं, तर तुम्ही सुतारालाच बोलवाल ना आजसुद्धा. दुसऱ्या कोणाला बोलवाल ज्याला काय त्यातलं माहिती नाही त्याला? आपल्या जातीतल्याला बोलवाल का? कुठले तुम्ही XYZ ज्या जातीच्या त्याला बोलवाल का? की सुतार कामातला जो निष्णात आहे त्याला बोलवा? निष्णात आहे त्याला बोलवणार. तर असा हा विषय आहे मित्र. तर त्यामुळे इंग्रजांच्या काळात ब्राह्मणांचे चांगल्या पदावर त्यांना घेतलं होतं. म्हणजे आता तुम्ही बघितलं आजसुद्धा काही ठिकाणी खोत म्हटलं जातं ब्राह्मणांना. आता ते ब्राह्मणांनाच म्हटलं जातं असं नाही. पश्चिम महाराष्ट्रात झालं ज्याला घाटमाता आपण म्हणतो, तिथे आलात तर ते मराठ्यांना म्हटलं जातं. ते आहेतच ना. पण तुमच्या मनात काय ठसवलं गेलं आहे की ब्राह्मण आणि ब्राह्मणातल्या काही लोकांनी ते ब्राह्मणात असं चालायचं ते पुढं कळवलं जाईल. पण बाकीच्या मराठ्यांचं वगैरे जर बघितलं, जो इतर समाज आहे जिथं जो प्रमुख म्हणून आहे, आता घाटमात्यावर गेला तर ब्राह्मणांचा काहीच विषय येत नाही. फार ते कुठे ते खोत म्हणून मिरावत आहेत वगैरे काहीच नाही, कारण तिथे ब्राह्मणांची संख्या त्या मानाने कमी आहे. इतर म्हणजे कोकणामध्ये वगैरे जरी गेला तरी तिथे पण ब्राह्मण कमीच आहेत, पण तिथे त्यांची जमीनदार म्हणून ते प्रसिद्ध आहे. तसेच इतर ठिकाणी आला घाटमात्यावर तर ते मराठा लोक जे आहेत ते प्रसिद्ध आहेत. आता मराठा लोकांचं काय सांगायला नको. मराठा लोक आता जे ब्राह्मणांवर जे आरोप केले जातात किंवा ब्राह्मणांनी काय म्हणतात ते पूर्वी
कोणती पण महिला दिसो ती स्वतःचीच प्रॉपर्टी समजायची वगैरे. तेच मराठ्यांनी केलं आहे घाटमाथ्यावर आल्यावर. हेही तुम्ही बघू शकता पिक्चरामध्ये वगैरे तर विषय सोडा, पिक्चरातल्या सगळ्या गोष्टी काल्पनिकच असतात, पण त्या तुम्ही ब्राह्मणाच्या विरोधातल्या असतात तर ते काल्पनिक नाही म्हणत, पण मराठ्यांच्या विरोधातल्या असतात तर ते काल्पनिक म्हटले जातात. तर ह्या गोष्टी तुम्ही तपासून बघा मित्रांनो. मी सांगतोय किंवा आणि कोणी सांगतो हे बघू नका. जिथं जिथं मोठा आहे माणूस, म्हणजे ब्राह्मण असो की मराठा असो, तिथं त्यानं लहान माणसांवर, लहान म्हणजे जे त्यांच्यापेक्षा कमी याचे आहेत त्यांच्यावर छळ केलेला. असं काय नाही की ब्राह्मणांनी छळ केला. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मनुस्मृती ग्रंथाकडे येऊया. मनुस्मृती ग्रंथ हा ब्राह्मणांचा ग्रंथ आहे असं वगैरे म्हटलं जातं. मी एक मान्य करतो की तो ब्राह्मणांचा ग्रंथ आहे. आता आपण वर्तमान काळात येऊया. मनुस्मृती ग्रंथामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन कुठला समाज करतो हे तुम्ही आपल्या जवळपासच बघा. ब्राह्मणांमध्ये लेडीजला बंधनं खूप आहेत का? प्रचंड आहेत का? हो, नाहीत. मी तुम्हाला सांगतो, ब्राह्मणांच्या ज्या लेडीज आहेत त्या बौद्ध समाजाबरोबर लग्नात केलेलं आहे त्यांनी, त्यांच्या मुलींनी. अगदी मुस्लिम धर्माच्या मुलाशी सुद्धा त्यांनी लग्न केलं आहे. इतर समाज, कुणबी असेल, भंडारी असेल, सगळ्या समाजातल्या लोकांबरोबर त्यांच्या मुली, ब्राह्मणांच्या मुली गेल्या आहेत. त्या बहुजनांमध्ये गेल्यात का बघा. बहुजनांच्या मुली इतर समाजामध्ये जातात का बघा. नाही जात. मग कोण मनुवाद जास्त पाळतंय तुम्ही सांगा मला. मुलींना बंधनं कुठल्या मनुवादमध्ये ब्राह्मणांनी मनुवाद निर्माण केला म्हणतात तर ते पाळतात जास्त की तुम्ही पाळताय जास्त? तुम्ही समोरासमोर बघा. आता वर्तमानातच जाऊ आपण. तुमच्या जात ब्राह्मणांनी निर्माण केली असं म्हटलं जातं. हे म्हणणाऱ्यांच्या मुली त्यांनी सांगाव्यात की मी मुलगी माझी आदिवासीला पण देईन, फक्त माझ्या योग्यतेचा जर कोणी कुठल्याही जो म्हणतो की ब्राह्मणांनी जात निर्माण केली तर मला मान्य आहे, ब्राह्मणांनी जात निर्माण केली. पण जो असं म्हणतो ना त्यानं असं जाहीरपणे सांगावं की माझी मुलगी जी आहे ती मी आदिवासीला पण देईन, माझ्या योग्यतेचा आदिवासी जर सापडला तर मी आदिवासीला सुद्धा द्यायला तयार आहे, असं म्हणणार नाही कोणी. त्यावेळी नाही चालत. ते म्हणायला काय जातं आहे हो, म्हणायला काय जातं आहे. जे असं म्हणतात ना त्यांच्या घरात सुद्धा बायका ब्राह्मणांच्या आहेत गेलेल्या. हे तुम्ही बघा मित्रांनो. कसं माहिती आहे का, वरवर दिसतं ते कधीच हे नसतं. हे असे काहीतरी रिकामटेकडे धंदे करणारे भारतामध्ये खूप लोक आहेत. तर त्यांच्यावर कधीही विसंबून राहू नका आणि त्यांचं कधीही खरं मानू नका. खरं मानलात की समजा तुम्ही बुडालात. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट हीच, जेव्हा कधी आमनेसामने येते ना तेव्हा हे गोष्टी गळून पडतात मित्रांनो. आता तुम्हाला श्रीमंत कोकाटेंनी सांगितलं, तुम्ही यूट्यूबवर हा विषय सर्च मारा बरं मित्रांनो. हा मी व्हिडिओ सांगितला की आमनेसामने आले होते श्रीमंत कोकाटे, हुसेन दलवाई आणि ॲनालायझरचे जे कुलकर्णी आहेत. तर आय थिंक त्यांचं नाव स्वरूप कुलकर्णी असावं वगैरे, पण ते तुम्ही खरंच सर्च मारा. तुम्हाला हे तिन्ही आमनेसामने जेव्हा आले तेव्हा हुसेन दलवाई काय म्हणाले, श्रीमंत कोकाटे काय म्हणाले, ह्या गोष्टीवर हे तुम्हाला सगळं सापडून जाईल. ओके, हा कारण अलीकडचाच व्हिडिओ आहे, जवळपास 3-4 दिवस झाले असतील मित्रांनो. त्यामुळे जगताना काहीही ऐकून जगू नका. जे खरं आहे, जो कोण सांगतो आहे ते खरं आहे की खोटं आहे हे बघा आणि जगा. तुम्हाला सत्याच्या युगामध्ये जगायचं आहे. आता कलियुग आलेलं असलं तरी हे लक्षात ठेवा मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.